आजचा दिवस साधा नाही. आजपासून ग्रह नक्षत्रांची अशी काही जुळवाजुळव होत आहे की अनेकांच्या आयुष्यात अचानक बदल घडू शकतात. ज्योतिषशास्त्र सांगतं, जेव्हा शनी, गुरु, चंद्र आणि सूर्य विशिष्ट नक्षत्रांतून जातात तेव्हा काही राशींवर दैवी कृपा होते आणि काहींसाठी हा काळ आयुष्य वळणावर आणणारा ठरतो. आजपासून सुरू होत असलेल्या या आठवड्यात कुणाला अचानक पैसा मिळेल, कुणाच्या अडचणी संपतील, कुणाच्या प्रेमात नवा अध्याय सुरू होईल, तर कुणाला आयुष्यातील सर्वात मोठी संधी मिळेल. पण हे सगळं सर्वांनाच मिळेल असं नाही. फक्त त्या राशींनाच फायदा होणार आहे ज्यांच्या ग्रह नक्षत्रांची गणितं जुळून आली आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या 5 भाग्यशाली राशी ज्यांच्या नशिबात 2025 जाता जाता सुख, समाधान, पैसा आणि प्रगती लिहिली आहे. अनेक लोक म्हणतात, मी खूप मेहनत करतो पण फळ मिळत नाही. जर तुम्हीही असंच वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. एक सूचना, तुमची रास कधी कुठे येते याकडे दुर्लक्ष करू नका, कारण शेवटची रास अनेकांचं आयुष्यच बदलू शकते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये एक ओळ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ एकदम मनोभावाने लिहा. आणि आता चला जाणून घेऊया ग्रह नक्षत्रांच्या प्रभावामुळे कोणत्या राशींचं नशीब चमकणार आहे. मेषरास वजा मेहनतीचं सोनं होणार, नशीब उघडणार. मेष राशीच्या लोकांनो, जर गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही मनात एकच प्रश्न विचारत असाल, मी एवढी मेहनत करतो पण माझ्याच आयुष्यात का अडचणी, तर आज तुमच्यासाठी उत्तर आहे. या आठवड्यात ग्रह नक्षत्रांची स्थिती मेष राशीसाठी अत्यंत शुभ आहे. विशेषतः चंद्राचं भ्रमण, गुरूची कृपादृष्टी आणि शनीचा संयमाचा प्रभाव तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि यश घेऊन येत आहेत. करिअर आणि कामकाज मेष राशीचा स्वभावच आहे, धाडसी, मेहनती आणि पुढे जाण्याचा. पण बऱ्याच वेळा तुमची मेहनत लोकांना उशिरा कळते. हा आठवडा ते चित्र बदलणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्यावर विश्वास वाढेल, एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्याकडे दिला जाईल, वेळेआधी काम पूर्ण करून तुम्ही सगळ्यांना आश्चर्यचकित कराल. नोकरी शोधत असाल तर नवीन ऑफर किंवा कॉल येण्याची दाट शक्यता आहे. आज नाही तर कधी, असा प्रश्न स्वतःला विचारा, कारण संधी तुमच्याच दारात उभी आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यात पैसा हळू नाही तर वेगाने येण्याची शक्यता आहे. थांबलेला पैसा मिळेल, पगारवाढ, बोनस, छोट्या गुंतवणुकीतून फायदा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईघाईत खर्च करू नका. योग आहे पण विवेकही तितकाच गरजेचा आहे. प्रेम आणि भावना, मेष राशीचे लोक बाहेरून कडक दिसतात पण आतून खूप भावनिक असतात. या आठवड्यात जोडीदाराकडून समजून घेण्याची भावना, जुन्या गैरसमजांवर तोडगा, नात्यात उबदारपणा वाढेल. जर एकटं वाटत असेल तर एखादी व्यक्ती आधार बनून आयुष्यात येऊ शकते. तुमचं मन जपणारी व्यक्ती दूर नाही. भावनिक सल्ला मेष राशीच्या लोकांनो, हा आठवडा तुम्हाला सांगतो, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची किंमत कमी लेखू नका. जे मिळतंय त्याबद्दल कृतज्ञ रहा, कारण जेव्हा ग्रह साथ देतात तेव्हा मेहनत इतिहास घडवते. उपाय, हलका, सुरक्षित. या आठवड्यात दर सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा आणि मनात एकच ओळ म्हणा, मी सक्षम आहे, मी यशस्वी होणार आहे. कर्क रास वजा संयमाचं फळ, मनाला शांती आणि स्थैर्य. कर्क राशीच्या लोकांनो, तुमचं मन खूप काही सहन करत आलं आहे. बाहेरून तुम्ही शांत दिसता पण आतून अनेक प्रश्न, भीती आणि अपेक्षा घेऊन जगत आहात. हा आठवडा तुमच्यासाठी थांबा, आता वेळ आली आहे असा संदेश घेऊन आला आहे. ग्रह नक्षत्रांचा प्रभाव, या काळात चंद्राचं स्थान कर्क राशीसाठी विशेष महत्त्वाचं ठरत आहे. चंद्र हा तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे त्याच्या हालचाली थेट तुमच्या मन, निर्णय आणि भावना यावर परिणाम करतात. या आठवड्यात मन स्थिर होईल, गोंधळ कमी होईल, योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई टाळा. कामकाज आणि जबाबदाऱ्या, कर्क राशीचे लोक कामात प्रामाणिक असतात पण कधीकधी स्वतःच्या क्षमतेवरच शंका घेतात. या आठवड्यात जुन्या मेहनतीचं फळ दिसू लागेल. अडकलेली कामं हळूहळू पूर्ण होतील. वरिष्ठांकडून अप्रत्यक्ष पाठिंबा मिळेल. जरी मोठा गाजावाजा नसेल तरी तुमचं काम नजरेत नक्की येईल. कधीकधी शांत यशच सर्वात मोठं असतं. आर्थिक बाजू, या आठवड्यात आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं. उधारी टाळणं, हिताचं गरज नसताना कोणालाही आर्थिक वचन देऊ नका. मोठा पैसा येण्यापेक्षा स्थैर्य मिळणं जास्त महत्त्वाचं आहे आणि तेच तुम्हाला मिळेल. नातेसंबंध आणि भावना, कर्क राशीच्या लोकांचं हृदय खूप नाजूक असतं. तुम्ही सगळ्यांसाठी उभे राहता पण तुमच्यासाठी उभं राहणारं कोणी आहे का, हा प्रश्न मनात येतो. या आठवड्यात जोडीदाराशी मनमोकळा संवाद होईल. भावनिक गैरसमज दूर होतील. कुटुंबाकडून आधार मिळेल. आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्यासाठी संरक्षक कवच ठरेल. भावनिक सल्ला, कर्क राशीच्या लोकांनो, प्रत्येक वेळी स्वतःला दोष देऊ नका. तुमच्या भावना कमकुवत नाहीत, त्या तुमची ताकद आहेत. जे नशीब देत नाही त्यासाठी स्वतःला दोषी मानू नका. योग्य वेळ आली की सर्व काही जुळून येतं. उपाय सोप्या स्वरूपात, या आठवड्यात सोमवारी चंद्राला मनात नमस्कार करा आणि एक वाक्य म्हणा, मी सुरक्षित आहे, माझं आयुष्य योग्य दिशेने चाललं आहे.
सिंहरास वजा सन्मान, ओळख आणि आत्मविश्वासाची पुनरागमन. सिंह राशीच्या लोकांनो, तुम्ही नेहमी मजबूत दिसता, पण गेल्या काही काळात मनात एक प्रश्न सतावत होता. मी एवढं सगळं करतो, तरीही मला हवी ती ओळख का मिळत नाही? हा आठवडा तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे. ग्रह नक्षत्रांचा प्रभाव. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे. या आठवड्यात सूर्याची स्थिती मजबूत होत असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि प्रभाव वाढताना दिसेल. गुरूचा सहाय्यक दृष्टिकोन तुमच्या कामाला योग्य दिशा देईल, तर शनी तुम्हाला संयम शिकवेल, म्हणजेच यश मिळेल, पण जबाबदारीसोबत. करिअर आणि प्रतिष्ठा. या आठवड्यात ऑफिसमध्ये तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. नेतृत्वाची संधी मिळू शकते. वरिष्ठांकडून थेट किंवा अप्रत्यक्ष प्रशंसा. जे लोक तुमच्या क्षमतेवर शंका घेत होते, तेच लोक आता तुमचं नाव घेऊन उदाहरण देतील. हा काळ मी सिद्ध केलं असं म्हणायला शिकवणारा आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुनी डील पूर्ण होईल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. प्रतिमा अधिक मजबूत होईल. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा स्थिरतेचा, सुरक्षिततेचा, नियोजनाचा आहे. मोठा धोका घेणं टाळा, पण योग्य संधी आली तर मागे हटू नका. पैसा येईल, पण प्रतिष्ठेसोबत. नातेसंबंध आणि भावना. सिंह राशीचे लोक प्रेमात खूप दिलदार असतात, पण कधीकधी अपेक्षा जास्त असतात. या आठवड्यात जोडीदाराशी संवाद सुधारेल. अहंकारामुळे आलेला दुरावा कमी होईल. जुन्या वादांना शेवट मिळेल. जर नात्यात तणाव असेल, तर पहिलं पाऊल टाकणं तुमच्याच हातात आहे. कधीकधी मोठेपणा म्हणजे माफी मागणं असतं. आरोग्याचा इशारा. कामाच्या ओझ्यामुळे थकवा, डोकेदुखी, झोपेचा अभाव याकडे दुर्लक्ष करू नका. शरीर स्वस्थ नसेल तर यशाची मजा घेता येत नाही. भावनिक सल्ला. सिंह राशीच्या लोकांनो, स्वतःला कमी लेखू नका, पण स्वतःला सर्वांपेक्षा वरही समजू नका. नम्रता तुमची खरी शोभा आहे. जेव्हा आत्मविश्वास आणि नम्रता एकत्र येतात, तेव्हा खरा नेता तयार होतो. उपाय. दररोज सकाळी सूर्याला नमस्कार करा आणि मनात म्हणा, माझा आत्मविश्वास माझी शक्ती आहे. वृश्चिक रास वजा संकटातून बाहेर येण्याचा काळ. मनाला दिलासा. वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुमचं आयुष्य सध्या एखाद्या खोल संघर्षातून जात होतं. बाहेरून सगळं ठीक दिसत होतं, पण आतून मन खूप थकलं होतं. हा आठवडा तुम्हाला सांगतो, आता पुरे. आता दिलासा मिळणार. ग्रह नक्षत्रांचा प्रभाव. मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे. या आठवड्यात मंगळाचं स्थान तुमच्यातील लढण्याची ताकद परत जागी करत आहे. शनीचा प्रभाव तुम्हाला धीर आणि संयम देईल, तर गुरूचा आशीर्वाद योग्य वेळी योग्य मार्ग दाखवेल. त्यामुळे जे अडकलं होतं ते सुटू लागेल. नोकरी, व्यवसाय आणि काम. या आठवड्यात मोठ्या अडचणीवर उपाय सापडेल. कामातील दबाव कमी होईल. वरिष्ठांशी असलेले तणाव कमी होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी शांत राहणं सर्वात महत्त्वाचं. कोणत्याही वादात पडू नका. तुमचं काम बोलू द्या. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नुकसान थांबेल. हळूहळू नफा दिसू लागेल. धोकादायक निर्णय टाळा. कधीकधी थांबणंही पुढे जाण्याचाच भाग असतं. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत मोठी जोखीम नको. जुन्या देणी वसूल होण्याची शक्यता. खर्चावर नियंत्रण. आवश्यक थोडं संयम ठेवलं तर पुढच्या काळात आर्थिक चित्र नक्की सुधारेल. नातेसंबंध आणि भावना. वृश्चिक राशीचे लोक प्रेमात खूप खोल जातात, म्हणून दुखणंही तितकंच खोल लागतं. या आठवड्यात जोडीदाराच्या भावना समजून घ्या. गैरसमजांवर मोकळा संवाद करा. संशय बाजूला ठेवा. जर नातं तुटण्याच्या मार्गावर असेल तर एक प्रामाणिक संवाद ते वाचवू शकतो. प्रेमात जिंकणं नाही, समजून घेणं महत्त्वाचं असतं. मानसिक स्थिती. तणाव, चिडचिड, एकटेपणा या भावना कमी होतील. तुमचं मन सांगतंय, मी खूप काही सहन केलं आहे, आता शांतता हवी. आणि ती शांतता या आठवड्यात तुम्हाला मिळू लागेल. भावनिक सल्ला. वृश्चिक राशीच्या लोकांनो, सगळं स्वतःच्या मनात ठेवू नका. मदत मागणं कमजोरी नाही. भूतकाळात अडकू नका. नवीन सुरुवात करण्यासाठी जुनं सोडणं गरजेचं असतं. उपाय. मंगळवारी हनुमानाचं स्मरण करा आणि मनात म्हणा, मी सुरक्षित आहे, मी मजबूत आहे. कुंभ रास वजा शुभ बातमी. आर्थिक लाभ आणि आयुष्याला नवी दिशा. कुंभ राशीच्या लोकांनो, गेल्या काही काळापासून तुमचं मन एकाच गोष्टीत अडकलं होतं. मी जे ठरवतो ते पूर्ण होईल का? हा आठवडा तुम्हाला याच प्रश्नाचं स्पष्ट उत्तर देणार आहे. ग्रह नक्षत्रांचा प्रभाव. कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. या आठवड्यात शनीची चाल तुमच्या आयुष्यात स्थिरता, शहाणपण आणि योग्य निर्णय घेऊन येत आहे. त्यासोबत चंद्र आणि गुरूचा अनुकूल प्रभाव तुम्हाला मानसिक शांतता देईल आणि योग्य वेळी योग्य संधी ओळखण्याची ताकद देईल. त्यामुळे हा काळ फक्त भाग्याचा नाही, तर बुद्धी आणि दूरदृष्टीचा आहे. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात एखादी मोठी चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत बदल, बढती किंवा नवीन संधी. व्यवसायात नवीन करार किंवा डील. जे काम बराच काळ अडकलेलं होतं ते अचानक पुढे सरकेल. कधीकधी एक फोन कॉल आयुष्य बदलतो. पण एक सूचना, कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. शनी सांगतो, विचार करूनच पाऊल टाका. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा खूप सकारात्मक आहे.
अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता, व्यवसायात नफा, आर्थिक ताण कमी होईल, पैसा येईल, पण तो टिकवण्याचं शहाणपणही तुम्हाला मिळेल. नातेसंबंध आणि भावना. कुंभ राशीचे लोक भावना लपवून ठेवतात, पण आतून खूप खोल विचार करतात. या आठवड्यात नात्याबाबत मोठा निर्णय, मनातली संभ्रम अवस्था संपेल, स्पष्टता आणि शांतता मिळेल. जर नातं अडचणीत असेल तर खरं बोलणं हेच उत्तर आहे. मन हलकं झालं की आयुष्य आपोआप सोपं होतं. भावनिक सल्ला. कुंभ राशीच्या लोकांनो, स्वतःवर विश्वास ठेवा. जे बदल येत आहेत त्यांना विरोध करू नका. योग्य वेळेला योग्य निर्णय घ्या, कारण हा आठवडा तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. उपाय. शनिवारी शनिदेवाचं स्मरण करा आणि मनात म्हणा, मी योग्य मार्गावर आहे, माझं भविष्य सुरक्षित आहे. जर तुमची रास या 5 पैकी कुठलीही असेल तर समजा 2025 जाता जाता देवाने तुमच्यासाठी काहीतरी खास ठेवलं आहे. पण लक्षात ठेवा, नशीब साथ देतं, पण पाऊल आपल्यालाच टाकावं लागतं. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या आप्तांसोबत शेअर करा आणि अशाच अचूक राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी माझ्या पाठीशी आहेत. स्वामींच्या नावाने आयुष्याची नवीन सुरुवात आणि एक ओळ. 2026 माझं वर्ष आहे. धन्यवाद.